हॅलो फ्रेंड्स, आज आपण संगीता क्रिएशन्समध्ये पाहणार आहोत की ब्लाऊजचं जे उरलेलं कापड आहे किंवा साडीचं कापड आहे त्यापासून दोरी कशी तयार करायची। बऱ्याच वेळा आपण जे लटकन वगैरे लावतो त्यासाठी रेडीमेड दोरी आणतो किंवा बऱ्याच वेळा मॅचिंग दोरी पण भेटत नाही। तर अशा वेळेस काय करायचं की साडीचं किंवा ब्लाऊजचं जे कापड आहे त्यापासून दोरी बनवायची। आता ती कशी बनवायची हाच व्हिडिओ आपण पूर्ण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता मी इथे हे जे कापड घेतलेलं आहे हे पूर्ण 1 मीटरपेक्षाही जास्त आहे, कारण मी लेंथमध्ये ठेवलेलं आहे आणि सरळ आहे आणि 1-1 इंचाचं मी मार्जिन घेत आहे। आता हे जे कापड आहे टोटल हे ब्लाऊजचंच आहे सरळ, आणि आता मी ही सरळ पट्टी कट करून घेत आहे। तर जर नॉड तुम्हाला कापडापासूनच बनवायची असेल तर अगोदरच कापड अशा पद्धतीने सरळ कटिंगचं थोडंसं ठेवायचं, किंवा जर ब्लाऊजमधलं उरलं नसेल तर साडीच्या बॅक साईडनेही तुम्ही हे पट्टी काढू शकता। आता पट्टी काढून झाल्यानंतर ही पट्टी बरोबर अशा पद्धतीने सेंटरला फोल्ड करायची आहे। फोल्ड केल्यानंतर इथे आपण वाय आकार देणार आहोत। तर आता हा आकार का द्यायचा, तर ह्या वाय आकारामधूनच आपण ही पूर्ण पट्टी उलटून घेणार आहोत, म्हणून इथे थोडासा वाय आकार द्यायचा आणि खाली मात्र सरळ एकसारखी मार्जिनवरती सिलाई मारून घ्यायची आहे। इथे फक्त पुढच्या भागाला थोडासा वाय आकार देऊन घ्यायचा आहे। मी ते तुम्हाला शिलाई मारून दाखवते। जे मार्किंग केलेलं आहे त्यावरतीच मी शिलाई मारलेली आहे, आणि आता ही जी शिलाई आहे ती सरळ शेवटपर्यंत या पट्टीच्या दुसऱ्या टोकापर्यंत एकसारखी मार्जिन घेऊन करायची आहे। आणि सिलाई करताना बरोबर सेंटरलाच दोन्ही जे टोक आले पाहिजे ते एकमेकावर ठेवायचं आणि बरोबर सेंटरपासूनच ही शिलाई चालू करायची आहे आणि एकसारखी करायची। ही शिलाई जर एकसारखी आली तरच तुमची जी दोरी बनणार आहे तीही एकसारखी बनणार आहे। त्यामुळे शिलाई मारताना व्यवस्थित काळजीपूर्वक एकदम एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे, आणि ही शिलाई शेवटच्या टोकापर्यंत एकसारखीच मारायची आहे, फक्त वरचा भाग तो वाय आकाराचा राहील। आता ही शिलाई मारून झालेली आहे, आता पाहू शकता। आता आपण ही दोरी उलटून घेणार आहोत। तर ती कशी घ्यायची, तर त्यासाठी मी ते जी मशीनची सुई असते आपण शिलाईसाठी वापरतो ती घ्यायची आहे। हात शिलाईची न घेता मशीनची सुई घ्यायची आहे, आणि विदाऊट कलरचा मी दोरा घेतलेला आहे, कारण आपण ही दोरी उलटवताना हा दोरा आपल्याला दिसला पाहिजे। त्यामुळे मी वेगळ्याच कलरचा दोरा घेतला आहे, आणि ह्याला एकदा तुम्ही ते पाहू शकता मी डबल दोरा घेतला आहे घडी करून, आणि हा डबलचा दोरा मी ओवून घेतल्यानंतर हा दोरा 4 पदरी होतो। आता 4 पदरी दोरा झाल्यानंतर एक्स्ट्राचा दोरा मी इथे कट करून घेते, आणि जो खालचा भाग आहे त्याला इथे आपण गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून धागा निसटू नाही म्हणून मी इथे पुन्हा एकदा डबल गाठ मारून घेत आहे। आता ही पाहू शकता गाठ मारलेली आहे, आणि ही सुई आता आपण ही सुई दोरा ओवून घ्यायचा आहे अगोदर। तर आता आपण ही जी नॉड आहे हिला आपण जी पट्टी आहे हिला शिलाई मारलेली आहे। जो वाय आकार होता इथे पाहू शकता, त्या वाय आकारचा जो भाग आहे सेंटरचा, पुढचा नाही, ज्या बाजूने शिलाई आहे तो नाही, सेंटरचा, त्या सेंटरच्या भागाकडे अशा पद्धतीने त्याला दोऱ्याने शिवून घ्यायचे, म्हणजे थोडक्यात दोरा इथून वळवून घ्यायचा आहे, एक अर्धा इंच खाली मार्जिन सोडायचं आहे, आणि मग तिथून असा दोरा शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित। म्हणजे पाहू शकता आता हा दोरा शिवून घेतल्यानंतर जे सुईचं टोक आहे, आता हा दोरा जो ओपन भाग आहे आपण शिलाई मारलेला त्यामध्ये अशा पद्धतीने ही सुई ओवून घ्यायची आहे। आणि जसं की आपण नॉड बनवताना पट्टी उलटून घेतो किंवा नॉड एखाद्या गोष्टीमध्ये ओवतो, तशाच पद्धतीने ही सुई पूर्ण ही नॉडमधून ओवून घ्यायची आहे दुसऱ्या टोकापर्यंत। दुसऱ्या टोकापासून ही बाहेर येईल अशा पद्धतीने ही ओवायची आहे, पाहू शकता। आता दुसऱ्या बाजूने ही सुई आल्यानंतर ही सुई आपण कुठेतरी अशी अडकवायची। आता मी इथे मशीनलाच अडकवते, मशीनचा जो भाग आहे त्यालाच मी हा दोरा व्यवस्थित अडकून घेणार आहे, आणि नंतर ही दोरी आपण पलटून घ्यायची। आता पलटून घेताना सुरुवातीला थोडीशी काळजी घ्यायची आहे। इथे पाहू शकता हे जे वाय आकाराचा भाग आहे तो थोडासा अशा पद्धतीने नखाच्या साह्याने थोडासा अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे। सुरुवातीला एक 1.5 ते 2 इंचापर्यंत दोरी ओढताना थोडासा त्रास होतो, इथे काळजीपूर्वक दोरी ओढायची आहे, आणि दोऱ्याला जास्त ताण पडणार नाही याची काळजी घेत हळूहळू एकदम हळूहळू थोडीशी दोरी अशी पलटून घ्यायची आहे। आता इथे 1.5 इंचापर्यंत जर दोरी पलटून झाली तर काय करायचं आहे की इथे तुम्ही पाहू शकता मी अजून थोडीशी दोरी हे करून घेते नखाने,
आणि आता इथे पहा, इथे जवळजवळ 2 इंचापर्यंत मी दोरी उलटून घेतलेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हे जे कापड आहे ते थोडंसं खेचायचं आहे, असं हळूहळू खेचायचं आहे. इथे पाहू शकता, माझ्या हाताकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. मी इथे दोरा सैल ठेवत आहे. ते पाहू शकता तुम्ही, असं कापड हळूहळू खेचायचं आहे आणि मग पुढच्या बाजूला ओढायचं आहे. तुम्ही जर दोरा सैल सोडला नाही तर दोरा मधून तुटून जाईल आणि मग दोरी बनवणं अशक्यच आहे. त्यामुळे आता इथे पाहू शकता, एवढा मी आकार घेतलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते, व्यवस्थित पहा. इथे काय करायचं आहे, हा जो भाग आहे कापडाचा तो हलक्या हाताने थोडा थोडा पुढे असा खेचायचा आहे. आता तुम्ही हा भाग खेचून झाल्यानंतर इथे दोरीला ताण पडू द्यायचा नाही आहे. तर ही दोरी मी पाहू शकता सेंटरला लूज सोडत आहे. आता हे खेचताना काय करायचं आहे, दोरी लूज ठेवायची. आता ही दोरी आहे, हिला पाहू शकता ताणायचं नाही, तर ही लूज सोडायची आणि जिथपर्यंत आपण कापड उलटवलेलं आहे ते टोक धरायचं आहे. आता मध्ये हे गोळा केलेलं कापड आणि इथं आहे पुढे, इथं आहे टोक, तिथं दोन्ही बोटाच्या चिमटीमध्ये व्यवस्थित कापड पकडून ठेवायचं आहे आणि दोरी सैल सोडून मग हा भाग पुढे खेचायचा आहे. त्यामुळे काय होईल, दोरी व्यवस्थित पलटली जाईल आणि दोरा तुटणार नाही. हे पहा, जसं जसं आपण दोरी उलटत जाऊ तसं तसं जास्तीचा भाग इझिली ओढायला त्रास होत नाही आणि पलटवायलाही त्रास होत नाही. फक्त दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता ही दोरी आहे, ही हळूहळू अशा पद्धतीने पूर्ण खेचून घ्यायची आहे. जसं जसं आपण दोरी ओढत जातो तसं तसं खूप इझिली दोरी ओढणं सोपं होतं. आता मी ही पूर्ण जे कापड आहे ते असंच खेचून घेत आहे जोपर्यंत दोरीचं टोक बाजूला येत नाही. आता इथे दोरीचं टोक बाजूला आल्यानंतर दोरा इथे कट करून घेतला तरी चालेल. आता इथे पाहू शकता, खूप सोपी पद्धत आहे. इथं 1 ते 2 सेकंदामध्ये तुम्ही पूर्ण दोरी पलटून घेऊ शकता. फक्त दोरीचं टोक दुसऱ्या बाजूकडून बाहेर येईपर्यंत थोडीशी काळजी घ्यायची आहे. तिथे दोरा तुटू द्यायचा नाही आणि ही दोरी इझिली पलटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही दोरी बनवून तयार झालेली आहे. हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला आवडला असेल, दोरी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा की ही पद्धत कशी आहे ती, आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.